अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज प्रकाशांचे म्हणून साधका तू माऊली हे परमपूज्य श्री दादांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. काल आपण आत्मज्ञानाचा ओलावा पाहिला. आज कृपायोगातील वाणीक्रम. एरवी सामान्यतः मूलाधारापाशी परावाणी, स्वाधिष्ठानापाशी पश्चंती वाणी, हृदयामध्ये मध्यमा वाणी आणि मुखात वैखरी वाणी अशी वाचीची स्थाने सांगितली जातात. पण जेव्हा कृपायोग साधनेमध्ये शक्ती सारस्वताचा प्रागट्यक्रम ठरवते तेव्हा हाच वाणीचा क्रम उलटा होतो. मग सहस्रारात परावाण्या अधिष्ठित होते. आज्ञाचक्रापाशी पश्चंती वाणी प्रगटते. आज्ञाचक्राच्या टाळूपाशी मध्यमा वाणी आणि मुखात वैखरी वाणी प्रकाशते. असे उलट्या क्रमाने जे प्रगट होत येते यालाच माऊली सारस्वत असे म्हणतात. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. म्हणूनच मी तुझी सावली सांडत नाही, मी तुझी सावली सोडणार नाही असे माऊली येथे निर्धारपूर्वक सांगतात. बुद्धीची ओंजळ हे आतून प्रगटणारे सिद्ध सारस्वत त्याचवेळी गुरुवाक्य आणि शास्त्रवाक्य यांच्याशी स्वतःच्या प्रचितीची पडताळणी करू लागते. शास्त्र गुरुवाक्यांची खरी प्रचिती तेव्हाच येते तोपर्यंत शास्त्र सद्गुरू जे काही सांगतात त्यातले फारच थोडे आकलनात येते, लक्षात राहते. बाकीचे सगळे बुद्धीच्या ओंजळीतून कधीच निसटून जात असते. भारतातील अतिशय विख्यात अशा संत श्री आनंदमयी मा या आपल्याच परंपरेतील अनुग्रहित होत्या. एकदा आनंदमयी माच्या जवळ अनेक साधक बसले होते. त्यातील कोणीतरी माना विचारले, मा, तुम्ही आम्हाला एवढा कळकळीचा उपदेश करता, एवढा बोध करून देता, पण त्यातले फारसे काही आमच्या लक्षात राहत नाही. ओंजळीत घेतलेले पाणी बोटांच्या फटीतून निसटून गळून जावे तसे सगळे निघून जाते. आमचीच ओंजळ कच्ची पडते, गळकी ठरते. त्या ओंजळीला आमच्याच कर्माच्या फटी असतात. ते बोलणे ऐकून मा खळून हसल्या आणि त्या म्हणाल्या, असू दे, निसटू दे, पण सुरुवातीला निदान तळवे तरी ओले होतात ना. बघा, म्हणूनच सुरुवातीला जो सद्गुरू उपदेश लाभ होतो त्यातले आपल्या काय लक्षात राहते? सद्गुरूंचे प्रेमच केवळ लक्षात राहते, बाकीचे सारे नकळत निसटून जाते. पण जेव्हा ती भगवती सारस्वत प्रगट करीत आज्ञाचक्रावर येते तेव्हा मात्र त्या ज्ञानाचे उपदेशाचे परत स्मरण व्हायला लागते. त्यावेळी कळते की आपल्याला जे निसटले असे वाटत होते ते खरं तर निसटलेले नाही, ते सद्गुरू कृपेत अखंडच विराजमान आहे. भगवती शक्तीच्या कृपेने असे जे सारस्वत प्रगट होते त्या प्रगटीकरणालाच माऊली म्हणतात की पिके सारस्वत तुझिया पावली, कृपेची सावली. माऊली पुढे म्हणतात, या कारणे मी सावली न संडी तुझी. ही सगळी विशिष्ट कारणे आहेत. म्हणूनच मी तुझी सावली सांडणार नाही, मी तुझा आश्रय सोडणार नाही. येथे सावली हा माऊलीच्या शब्दसूचीतला एक विशेष शब्द आला आहे. माऊलींनी याआधी 6व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकावरील भाष्यात ज्या ओव्या सांगितलेल्या आहेत त्यातही हा शब्दप्रयोग केला आहे. ते म्हणतात की ही भगवतीच त्या जीवाची सावली आहे, जया विश्वबीजाची हा कोंबा सावली केली. तिनेच सावली धरून विश्वबीज अशा परमात्म्याच्या कोंबाची, जीवाची सतत काळजी घेतलेली आहे. आता व्यवहारामध्ये सावली ही काळी असते असा आपला अनुभव आहे, कारण ती चैतन्याची सावली नसून जडाची सावली असते. आपण चैतन्याच्या सावलीची कल्पनाच करू शकत नाही. मला सांगा की उद्या जर कोणी म्हणाले सूर्याची सावली पडली तर कसे वाटेल?
सूर्याच्या प्रकाशामध्ये एखादी जड वस्तू आल्याशिवाय तिची सावली पडेल काय? जेव्हा सूर्यप्रकाशाच्या आड एखादी जड भौतिक वस्तू येते तेव्हाच तिची काळी सावली पडते, कारण त्या जड वस्तूने प्रकाश अडवलेला असतो. पण जर प्रकाशाच्या मध्ये प्रकाशच आला तर त्याची सावली कशी काय पडेल? आणखी एक व्यावहारिक उदाहरण घेऊ. काच ही जड परंतु पारदर्शक वस्तू आहे. काच जर प्रकाशात लहरली तर काचेची सावली प्रकाशमान पडेल की काळी? काचेची सावली प्रकाशमानच पडते. प्रकाशाची सावली जशी प्रकाशमयच असते तशी चैतन्याची सावली सुद्धा चैतन्यमय असते. प्रकाशाशिवाय प्रकाशाला वेगळी सावलीच असत नाही. त्याचप्रमाणे परमात्म्याची कृपा हीच त्याची सावली आहे असे म्हणतात. सावलीचा अर्थ येथे सावली हा शब्द छाया या अर्थाने येत नाही, तर तो आश्रय, आधार, अधिष्ठान या अर्थाने येतो. परमात्म्याची कृपा हीच या जगाचे अधिष्ठान आहे, तीच या जगाचा आश्रय, आधार आहे. म्हणून जसा परमात्मा प्रकाश रूप आहे तशी त्याची कृपाशक्ती सुद्धा प्रकाश रूपच आहे. त्याची सावली देखील प्रकाश रूपच आहे. म्हणून त्या कृपेचा, त्या प्रकाशाचा आश्रय मी सांडणार नाही असे माऊली येथे सांगतात. या कारणे मी सावली न संडी तुझी. ही परमात्म्याची सावली देखील मोठी विलक्षण असते. या सावलीमध्ये आणि त्या मूळ प्रकाशामध्ये अभेद आहे. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश यांच्यात जसा भेद नसतो तसा परमात्मा आणि परमात्म्याची कृपा, सद्गुरू आणि त्यांची कृपा यांच्यातही भेद नसतो. सद्गुरूंनी काय चमत्कार केला, सद्गुरू कृपेने आज काय बदल घडले हे संक्षेपाने सांगणे तसे फार अवघड असते. त्यामुळे एवढे सारे सांगण्यापेक्षा कृपा प्राप्त झालेले संत महात्मे तेच अगदी थोडक्यात असे सांगतात की सद्गुरूंनी आम्हाला कृपेची सावली केली. यात सगळेच आले. करीन तळहात सावली तुमची अवघी वंशावळी. हे तर श्री भगवंतांचे, श्री सद्गुरूंचे ब्रीदच असते. बातमीचा संक्षेप. परमपूज्य सद्गुरू श्री मामा या संदर्भात एक मजेशीर कथा सांगायचे. एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचा एक जाणता बातमीदार होता. मात्र त्याला एक खोड होती. संपादकांकडे तो जेव्हा वार्ता पाठवायचा तेव्हा ती तो अनावश्यक विस्ताराने लिहून पाठवायचा. घटना जरी अगदी किरकोळ असली तरी तो मात्र त्यावर पाण्याच्या पाने लिहून पाठवायचा. वास्तविक पाहता बातमीदारापाशी हा गुण हवा की त्याला थोडक्यात पण मुद्द्याचे आणि तेही चांगल्या नेमक्या भाषेत मांडता आले पाहिजे. म्हणून संपादकाने वैतागून एकदा त्याची कानउघडणी केली. तो त्याला म्हणाला, अरे तू 2 ओळींच्या बातमीचा एवढा कसला कल्पना विस्तार करतोस, निबंध कसला पाठवतोस, काय घडले ते थोडक्यात लिहून पाठवीत जा ना. बातमी म्हणजे काही निबंध नव्हे. संपादकाचे हे बोलणे ऐकून त्या बातमीदाराला त्याचा अतिशय संताप आला. एकदा राज्याच्या एका भागामध्ये प्रचंड पूर आला. सगळे काही पाण्याखाली गेले. एवढेच नव्हे तर रेल्वेच्या रुळावर देखील पाणी आले. सगळी वाहतूक कोलमडून पडली. खरे म्हणजे ही भली मोठी बातमी होती, पण बातमीदाराला तर संपादकाचा राग आलेला होता. म्हणून चिडून त्याने फक्त एकाच ओळीचे वृत्त लिहून पाठवले. ती ओळ अशी, काल जेथे रूळ होते तेथे आज नदी आहे. आता सर्वसामान्यांना यातून काय बोध होणार, पण विचक्षण वाचकाला मात्र एवढ्यानेही सगळे ध्यानी येऊ शकते. आधाराचे स्मरण राहावे. एखाद्या निराधाराला कोणी एखाद्याने आधार दिला, वस्त्र प्रावरणे दिली, राहायला जागा दिली, खायला प्यायला दिले, नोकरीला लावले, लग्न लावून दिले, असे सगळे सांगण्यापेक्षा त्याच्यावर त्याने छत्र धरले असे म्हटले तरी पुरे. त्याचप्रमाणे
सद्गुरु कृपेने काय काय झाले हे सांगत बसण्यापेक्षा संत म्हणतात की त्यांनी माझ्यावर कृपेची सावली केली, त्यांच्या कृपेच्या आश्रयाला मी आलो, मी सनाथ झालो, मला त्यांनी आपले म्हटले. हे सगळे भाव त्यातच आले. म्हणूनच माऊली सांगतात की या कारणे मी सावली न संधी तुझी. ही सावली देखील प्रकाशाची आहे, प्रेमाची आहे आणि निरंतर आहे. आपण अशा उत्सवांच्या निमित्ताने सद्गुरूंचे स्मरण करीत असतो, पण हे स्मरण तरी खरे कशाचे असते? ते त्यांच्या या सावलीचेच असते, त्यांच्या कृपेचे असते, त्यांच्या प्रेमळ आश्वासक संरक्षक छत्राचे असते. एरवी वर्षभर आपण अज्ञानाने स्वतःला अनाथ अनाथ म्हणून कोडगेपणाने प्रपंचात मनसोक्त विहरत बागडत असतो. वर्षभर कुठल्या ना कुठल्या प्रतिकूलतेच्या नावाने आपला शिमगाट चाललेला असतो. पण त्यातही जर आपल्या या मूळ आधाराचे आश्रयाचे पुण्यस्मरण झाले तर तोच धन्यतेचा आनंदाचा क्षण असतो. त्यासाठीच असे महोत्सव असतात. आपण जर सतत सद्गुरूंच्या आज्ञेने साधनारत राहून त्यांच्याच प्रेम अनुसंधानात राहिलो तर त्यांनी आपल्यावर धरलेल्या अखंड चित्राची प्रचिती आपल्याला कायमच येत राहील. परमदयाळू सद्गुरूंच्या त्या कृपाक्षेत्राचा प्रेम सावलीचा मी घेतलेला एक अनुभव या निमित्ताने मुद्दामच येथे सांगतो. कृपा सावलीची अनुभूती. त्यावेळी मी किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये प्लॅन्ट इंजिनिअरिंग विभागात मॅनेजर म्हणून नोकरीला होतो. तेथे माझे अनेक घनिष्ठ स्नेही होते. त्यांच्यापैकी काही जणांना परमपूज्य श्री मामांच्या आज्ञेनुसार माझ्याकडून दीक्षाही झालेल्या होत्या. एकदा त्या सगळ्यांनी ठरवले की आपण गाणगापूरला दर्शनाला जाऊया. म्हणून सगळ्यांनी परमपूज्य सद्गुरू श्री मामांची त्याकरता परवानगी घेतली. मामा आनंदाने म्हणाले, उत्तमच आहे, जाताच आहात तर अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर अशी सारी दर्शने करून या. आम्ही गाणगापूरला निघण्याच्या आदल्या रात्री नेहमीप्रमाणे परमपूज्य श्री मामा माऊलीत जमलेल्या साधकांबरोबर चर्चा करीत बसलेले होते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी नेमकी हीच आज मी सेवेकरता घेतलेली ओवी घेऊन परमपूज्य श्री मामा निरूपण करू लागले. ओवीचे विवरण करता करता हा सावली शब्द आला. मला त्याबद्दल अगोदर शंका होतीच. म्हणून मी पटकन परमपूज्य श्री मामांना विचारले, मामा, सद्गुरूंची परमात्म्याची सावली कशी असते? त्यावर परमपूज्य श्री मामा हसून म्हणाले, स्फटिकाची सावली देखील जशी प्रकाशमानच असते तशी सद्गुरूंची परमात्म्याची सावली असलेली त्यांची कृपा ही चैतन्यमय प्रकाशमयच असते. ज्या साधकाच्या अंतःकरणामध्ये तो कृपाप्रकाश होईल त्याचा देह स्फटिकासारखा होतो. त्याच्या देहाचीही सावली पडत नाही. अशी ज्याची सावली पडत नाही तोच परमार्थात इतरांना सावली करू शकतो. निरूपणाबरोबर विषयही तेथेच संपला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही सगळे स्नेही परमपूज्य श्री मामांचे पावन मंगल दर्शन घेऊन त्यांची प्रेमळ आज्ञा घेऊन गाणगापूर यात्रेला निघालो. परमपूज्य सद्गुरू श्री मामांचे ते शब्द मात्र माझ्या मनात सारखे रुंजी घालत होते. मी विचार करीत होतो की खरेच हे कसे काय घडत असेल. एवढा हा पांचभौतिक देह या स्थूल देहाची सावली पडल्याशिवाय कशी काय राहील. आम्ही गाणगापूरला संगमावर पोचलो. भर दुपारची वेळ होती. सगळ्यांनी स्नान केले. संगमावरील स्नानांचे दर्शन घेऊन झाले. आमच्यापैकी एकाजवळ कॅमेरा होता. तो सहज म्हणाला, आपण येथे एक ग्रुप फोटो काढू. त्यानुसार त्याने मला मध्यभागी उभे केले आणि आजूबाजूला बाकीचे सगळे उभे राहिले. फोटो काढला. त्यानंतरही पुढच्या यात्रेत त्याने बरेच फोटो काढले. यात्रा पूर्ण झाल्यावर आम्ही पुण्याला सुखरूप परत आलो. त्यानंतर मध्ये काही दिवस गेले. एके दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी अचानकच मला विचारले, काय रे, गाणगापूरला वाळवंटात तुम्ही एक ग्रुप फोटो घेतला आहे ना? परमपूज्य श्री मामांना हे कसे काय कळले
याचेच मला खूप आश्चर्य वाटले. मी म्हटले, होय घेतला आहे. त्यावर परमपूज्य श्री मामांनी मला रोल डेव्हलप करून घेऊन तो फोटो दाखवायला सांगितले. ज्या स्नेहाने तो फोटो घेतला होता त्यांना मी त्याप्रमाणे निरोप दिला. दुसऱ्या दिवशी सगळे फोटो हाती आल्यावर मी तो सारा अल्बमच मामांना आणून दाखवला. परमपूज्य श्री मामांनी अल्बम उघडून मला नेमका तो संगमावरचाच फोटो दाखवला आणि ते म्हणाले, हा फोटो जरा काळजीपूर्वक बघ. त्यांनी सांगितल्यावर मीही बारकाईने बघू लागलो आणि एक आश्चर्यकारक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्या फोटोमधल्या इतर सगळ्या व्यक्तींच्या सावल्या पडल्या होत्या, फक्त माझीच सावली पडलेली नव्हती. ते बोटाने दाखवून परमपूज्य श्री मामा मला म्हणाले, हे बघ, या कारणे मी सावली न संडी तुझी, असे जे माऊली म्हणतात ते यासाठीच. आता हे कोणी केलं रे? तू काही प्रक्रिया केलीस की तू तुझा देह बदललास? त्या भगवतीच्या कृपेने, तिच्या इच्छेनेच आपला देह असा तिचे आश्रयस्थान होतो, अधिष्ठान होतो. साधन अखंड व्हावे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या अनिर्वचनीय कृपासावलीचा त्यांनीच आणून दिलेला तो महाविलक्षण प्रत्यय बघून माझ्या अंगी अक्षरशः रोमांच उभे राहिले. परमार्थात सारे काही असे त्यांच्या आणि केवळ त्यांच्याच कृपेने देणे असते. म्हणूनच माऊली येथे सांगतात की या कारणे मी सावली न संडी तुझी. सद्गुरूंच्या कृपासावलीचा आश्रय जो अखंडतेने घेतो तो स्वतःच ती सावली होतो. जो त्यांच्या कृपेचा पाईक होतो आणि त्या कृपेला अनन्य होऊन राहतो तो स्वतःच कृपामय होतो. सद्गुरूंच्या कृपेचे महात्म्य असे अवर्णनीय अद्भुत आहे. त्यामुळे माऊली म्हणतात की या कारणे मी सावली न संडी तुझी. म्हणून मी तुमची सावली कधीही सांडणार नाही. गेल्या शतकात विदर्भात होऊन गेलेले थोर संत प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज देखील त्याचमुळे असा मार्मिक अभिप्राय नोंदवितात की एक श्री गुरु नेसता शिरावरी, निद्राची लागे समाधी अवसरी. सद्गुरूंचे कृपाछत्र जर साधकावर नसेल तर समाधी अवसरी ऐन समाधीच्या वेळी देखील तो समाधीकडे न जाता निद्रेत जाऊ शकतो. आपल्या बुद्धीने स्वतंत्रपणे विचार करून झालेल्या ज्ञानाचा लाभ बुद्धीतच विकल्पही उठत असल्यामुळे लवकर दृढ होत नसतो. या उलट सद्गुरूंवर माऊली म्हणून ठेवलेला निष्कपट श्रद्धेच्या योगाने झालेला ज्ञानलाभ मात्र त्या क्षणी दृढ व विकल्परहित होऊन स्थिरावत असतो. कृपेच्या आश्रयाने राहावे. सुप्रसिद्ध संत कवी श्री वृंद महाराजही त्यांच्या एका दोह्यात असे सांगतात की गुरु शिखावई ज्ञान गुण, शिष्य सुबुधी जो होय, लिखैन खुरदरी भीत पर, चित्त चितेरो कोय. शिष्य सरळ शुद्ध बुद्धीचा, बालकाप्रमाणे निर्मळ